गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. हे म्हणत कबीर पटकन आपल्या केबिनमध्ये ठेवलेला मेडिकल बॉक्स घेऊन परत इशिताकडे आला. त्याने अलगदपणे तिच्या हातांमधील काचांचे तुकडे त्याने काढण्याचा प्रयत्न सुरू केला. इशिताला वेदना होत होत्या, पण कबीरला इतक्या जवळून पाहताना ती सगळी वेदना ती विसरून गेली होती. 5 वर्षानंतर आज ती कबीर समोर उभी होती. आज इशिताला असं वाटत होतं की ती खरोखरच पुन्हा आपल्या कबीरजवळ आली आहे. हा तोच कबीर होता जो 5 वर्षांपूर्वी तिच्या छोट्याशा जखमेवरही अस्वस्थ व्हायचा, घर डोक्यावर घ्यायचा आणि आजही रागात द्वेषात असतानाही तिची काळजी घेत होता. कबीरकडे पाहत इशिता मनातल्या मनात म्हणाली, मला माहीत आहे तुम्ही माझ्यावर खूप रागावले आहात, पण मला हेही माहीत आहे की त्या रागामध्ये आजही तुमचं माझ्यावर प्रेम आहे. मला फक्त तुमचा हा राग संपवायचा आहे. मग तुमचं प्रेम मला पुन्हा मिळेल आणि तो राग दूर करण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. मला तुमचं प्रेम परत हवं आहे. नाही, मला ते परत मिळवायचं आहे. मला तोच कबीर हवा आहे जो 5 वर्षांपूर्वी माझा होता. इशिताच्या हातावर औषध लावल्यानंतर कबीर थोडा दूर जात रागाने म्हणाला, मी तुझी मदत केली. याचा अर्थ असा नाही की मी तुझे सगळे कृत्य विसरेन. तू जे केलं आहेस ते मी कधीच विसरणार नाही आणि माझ्यासमोर सहानुभूती दाखवायचा प्रयत्नही करू नकोस. शक्य असेल तर स्वतःला कमी इजा कर. कारण इथे फक्त मी एकटाच राहत नाही, माझ्यासोबत इतरही कर्मचारी काम करतात आणि मला त्यांना अशा परिस्थितीत राहायला लावायचं नाही. आता तुझं काम झालं आहे, तू आता जाऊ शकतेस. इतकं बोलून कबीर खुर्चीवरून जाऊन बसला. इशिता मात्र हलकसं हसत होती. तिने आपली कपड्यांची बॅग उचलली आणि निघायला लागली. तिला माहिती होतं की कबीर वरवर असं बोलत असला तरी आतून तोही तितकाच दुखावलेला आहे. ती दरवाजाकडे जाऊन तो उघडणार इतक्यात कबीरने तिला थांबवत म्हटलं, मी तुला कपडे बदलायला सांगितलं होतं. त्याचा अर्थ असा नाही की तू अजूनही त्याच कपड्यात राहशील. आधी जाऊन कपडे बदल. इशिता त्याच्याकडे पाहत म्हणाली, पण मी इथे कपडे कुठे बदलू? मी उद्या नीट कपडे घालून येईल. म्हणजे असे कपडे घालून मी नाही येणार. याची काळजी मी घेईन. 5 वर्षांपूर्वी जेव्हा मी या कपड्यात माझ्या नवऱ्यासोबत ऑफिसला यायचे, तेव्हा तो नेहमी म्हणायचा की मी कोणत्याही कपड्यात इथे येऊ शकते. म्हणून मला वाटलं मी या कपड्यातही इथे येऊ शकते. इशिताचे शब्द ऐकून कबीरला समजलं की त्याला जुन्या आठवणीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने उपरोधाने उत्तर दिलं, तेव्हा कदाचित तुझा नवरा तुझ्या सोबत होता, पण आता तो नाही आणि लोकांची नजर किती वाईट असते हे तुला कळणार नाही. त्यामुळे आता वाद घालणं थांबव आणि जाऊन कपडे बदल. नाहीतर मला दुसरा मार्ग वापरावा लागेल. शेजारीच एक खोली आहे, तिथे जाऊन कपडे बदल आणि मग आपण बोलू. कबीरचं बोलणं ऐकून इशिताने केबिनमधील त्या खोलीकडे पाहिलं. 5 वर्षानंतर ती पुन्हा त्या खोलीत जाणार होती. जिथे तिच्या आणि कबीरच्या अनेक सुंदर आठवणी होत्या, जिथे त्यांनी एकत्र घालवलेले काही खास क्षण होते.
हे आठवताच तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित उमटली आणि ती कपडे घेऊन खोलीत गेली. कपडे पाहताच तिच्या चेहऱ्यावर मोठं हास्य उमटलं, कारण ते कपडे तिचेच होते जे ती 5 वर्षांपूर्वी इथे आणायची. कबीरने ते जपून ठेवले होते जेणेकरून तिला कधीही गरज पडली तर त्रास होऊ नये. आणि तेच कपडे होते जे कबीरने स्वतः तिच्यासाठी निवडले होते. हे सगळं आठवत इशिताने कपडे बदलले. तिने दुपट्टा नीट केला आणि पटकन बाहेर आली. त्या सूटमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. कबीरने नजर वर केली आणि तिला पाहिलं आणि त्याची नजर तिच्यावरच खिळून राहिली, जणू तो काहीतरी शोधत होता. तो फक्त तिला पाहत राहिला. त्याची नजर हटतच नव्हती. तेवढ्यात इशिता हलकसं हसत केबिनमधून बाहेर जाण्यासाठी वळली. पण त्याच क्षणी कबीरची नजर तिच्या सूटच्या बॅकलेस गळ्यावर गेली, ज्याचे दोरे सैल झाले होते. हे पाहताच कबीर पटकन तिच्याजवळ आला आणि तिचा हात धरून तिला आपल्या दिशेने हलकसं ओढलं. अचानक काय झालं हे इशिताला काही क्षण समजलंच नाही. पण जेव्हा तिला आपल्या खांद्यावर कबीरचा हात जाणवला तेव्हा तिने हळूच डोळे मिटले. कबीर तिच्या खूप जवळ उभा होता, त्यामुळे त्याचा उष्ण श्वास तिला आपल्या खांद्यावर जाणवत होता. इशिताने आपली मूठ घट्ट आवळली. कबीरने हळुवारपणे तिच्या सूटचे सैल झालेले दोरे बांधायला सुरुवात केली. दोरे नीट बांधून झाल्यावर त्याने लगेच तिला स्वतःपासून दूर केलं आणि खोल श्वास घेत म्हणाला, कपडे घालताना नीट लक्ष देऊन घालायचे असतात. कदाचित त्यामुळे तुझं लक्षही एकाग्र राहील. असो, आता तू माझ्या केबिनमधून जाऊ शकतेस. आणि हो, सनयाला सांग 10 मिनिटात माझ्या केबिनमध्ये यायला. मला तिच्याशी काही महत्त्वाची चर्चा करायची आहे. कबीरच्या तोंडून सनयाचं नाव ऐकून इशिता आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच म्हणाली, सनयाशी तुम्हाला काय बोलायचं आहे? तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते मला सांगा, मी तिला सांगते. तसंही ती म्हणाली होती की ती खूप व्यस्त आहे. इशिता एवढं बोलत असतानाच केबिनचं दार उघडलं आणि सनया आत आली. ती आत्तापर्यंत आपल्या केबिनमध्ये विचार करत होती की इशिताला एवढा वेळ का लागतोय. शेवटी तिचा संयम सुटला आणि ती इथे आली. आत येताना तिने इशिताचं शेवटचं वाक्य ऐकलं होतं, त्यामुळे थोड्या रागातच ती म्हणाली, मिस इशिता, तुम्हाला कोणी सांगितलं की मी व्यस्त आहे? मी तुमची वाट पाहत होते. तुम्हाला मी दिलेलं काम विसरलात का? जर तुमच्याकडे इतका वेळ मोकळा असेल तर कृपया जाऊन ते काम पूर्ण करा. कबीर सरांनी मला बोलावलं आहे तर मी इथे आहे. तुम्हाला एवढी काळजी करण्याची गरज नाही. सनयाचं बोलणं ऐकून इशिता कबीरकडे पाहू लागली. कबीर शांतपणे आपल्या खुर्चीत जाऊन बसला. त्याच्या वागण्यातून इशिताला समजलं की तो अजूनही तिला बाहेर जाण्यास सांगत होता. हे विचार करताच तिच्या मनाला खूप वाईट वाटलं. तिला कबीरपासून एक क्षणही दूर राहायचं नव्हतं, पण तिच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. त्यामुळे ती शांतपणे केबिनमधून बाहेर निघून गेली. इशिता बाहेर गेल्यावर कबीरने लगेच लॅपटॉप
चालू करून CCTV फुटेज पाहायला सुरुवात केली. इकडे सनया खुश होऊन म्हणाली, कबीर सर, तुम्हाला माझ्याकडून काय काम होतं? तुम्हाला माझ्याशी काही खास बोलायचं आहे का? ती त्याच्या समोरच्या खुर्चीत बसायला जात होती. तेवढ्यात कबीरने थांबवत म्हटलं, थांब, मी तुला बसायला सांगितलं का? मी तुला इथे बोलावलं आहे कारण मला तुला काही गोष्टी स्पष्ट करायच्यात. मला असं अजिबात नको आहे की माझ्या गैरहजेरीत तू काही असं करशील ज्यामुळे मला तुला नोकरीवरून काढावं लागेल. म्हणूनच हे समजून घेणं तुझ्यासाठी खूप गरजेचं आहे. कबीरच्या आवाजातली कडकपणा आणि इशारा सनायालाही जाणवत होता. ती थोडी गोंधळून म्हणाली, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? मला काही समजलं नाही. सनयाच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहून कबीरने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, सोप्या शब्दात सांगतो, इशिता, जिला तू नोकरानी समजते आहेस ती तुझी नोकरानी नाही. मी तिला तुझ्यासोबत काम करण्यासाठी दिलं आहे. पण याचा अर्थ असा नाही की तू तिच्याकडून नोकरांसारखी कामं करून घ्यावीत. लक्षात ठेव, ती तुझ्यापेक्षा जास्त टॅलेंटेड आणि अनुभवी आहे. तिच्या बरोबरीला तू कधीच येऊ शकणार नाही. मला तुझा अनुभव माहीत आहे आणि इशिताचा त्याहूनही जास्त माहीत आहे. म्हणूनच मी तुला शेवटची चेतावणी देतो, इशिताकडून नोकरांसारखी कामं करून घेऊ नकोस. ऑफिसचं जे काम मी तुला देईन तेच तिला दे. त्या व्यतिरिक्त काहीही काम दिलंस तर मग त्याचे परिणाम तुलाच भोगावे लागतील. कबीरचं बोलणं ऐकून सनया पूर्णपणे चकित झाली. कबीर इशितासाठी इतकं का बोलतंय हे तिला समजत नव्हतं. आधी तर त्याने सांगितलं होतं की ती इशिताकडून काहीही काम करून घेऊ शकते. पण आता तो तिचं इतकं समर्थन का करत आहे तिला वाटू लागतं. हे सगळं विचार करून ती मनातच चिडली, पण चेहऱ्यावर बनावटी हसू ठेवून म्हणाली, ओके सर, आणि सॉरी, माझ्याकडून चूक झाली. पुढे मी नक्की लक्ष देईन. आताच मी इशिताला एक छोटंसं काम दिलं आहे. तुमची परवानगी असेल तर तुम्ही मला सांगू शकता की तिच्याकडून नेमकं कोणतं काम करून घ्यायचंय. मी तेच काम देईन. सनयाचं बोलणं ऐकून कबीरने टेबलवर ठेवलेली फाईल उचलली. इशिताला देत कबीर म्हणाला, ही फाईल तू इशिताला दे आणि सांग की हे मिस्टर सक्सेनाचे डॉक्युमेंट्स आहेत. यावरचे सगळे कॉन्ट्रॅक्ट्स मला उद्यापर्यंत हवेत. आणि एक गोष्ट नीट लक्षात ठेव, यात कोणतीही चूक होता कामा नये. पूर्ण काम अगदी व्यवस्थित झालं पाहिजे. कबीरचं बोलणं ऐकून सनया हलकसं हसली, फाईल घेतली आणि केबिनमधून बाहेर पडली. बाहेर येताच तिने फाईलकडे पाहिलं आणि मनातच म्हणाली, सॉरी मिस्टर कबीर खन्ना, पण तुम्ही ज्या प्रकारे इशिताचं कौतुक करत आहात ना ते मला अजिबात सहन होत नाही. आता मी असं काही करेन की तुम्ही स्वतःच इशिताला या नोकरीतून काढून टाकाल. इतकं महत्त्वाचं काम मला न देता तिला दिलं. माझा अनुभव तिच्यापेक्षा जास्त आहे. ती आहे तरी कोण माझ्यामध्ये येणारी, माझी जागा घेणारी नाही. असं होऊ देणार नाही. हे काम मीच करेन आणि असं करेन की इशिता तुमच्यासमोरच
अपमानित होईल. असं ठरवून सनया आपल्या केबिनमध्ये न जाता वरच्या मजल्याकडे निघाली. दरम्यान इशिता सनयाच्या केबिनमध्ये जाऊन तिचं सगळं काम पूर्ण करते. घड्याळात पाहते तर संध्याकाळचे 7 वाजलेले असतात. ती खूप थकलेली असते. सकाळपासून तिने काहीच खाल्लेलं नसतं. सततच्या कामामुळे तिची अवस्था खूपच दमलेली होती. म्हणून ती तिथल्या सोफ्यावर जाऊन डोळे मिटून थोडा वेळ पडते. इकडे कबीरने आपल्या लॅपटॉपमध्ये इशिताला झोपलेलं पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली. तो तिच्याकडे पाहत मनात म्हणाला, वेडी मुलगी, इतकी थकलेली असूनही काम करायचं म्हणतेस. 5 वर्षांपूर्वी तर थोडीशीही थकवा आला की तू तक्रार करायचीस आणि उलट मला सांगायचीस की मी किती काम करतो. खरंच माझी तुझ्याविषयीची नफरत संपवण्यासाठी तू स्वतःलाच त्रास देत आहेस. तुझ्या या वागण्यामुळे मी तुझ्यावर रागावू शकत नाही. एवढी निरागस का वागतेस तू माझ्यासमोर? तुला कल्पनाही नाही की मी स्वतःला किती आवडतो. मला विचार करावा लागतो की तुझ्यावर राग कसा करू, कसा काढू. तुला कठोर शब्द बोलायलाही भीती वाटते. असं वाटतं की माझ्या शब्दांनी तुझं मन तुटेल आणि मला तुझं मन तोडायचं नाही. मला माहीत आहे मन तुटल्यावर कसं वाटतं ते. मला फक्त एवढंच हवं आहे की तू माझ्या नजरेसमोर राहावीस. म्हणूनच मी हा सगळा प्लॅन केला. तू माझ्या कंपनीत राहशील आणि माझ्या नजरेतच राहशील. माझ्या नजरेशिवाय जर कुणी तुला पाहिलं तर त्याच्या नजरा कायमच्या हरवतील. कारण तू फक्त माझी आहेस. तुझ्यावर रागवण्याचा, तुझ्यावर प्रेम करण्याचा, तुझ्याबद्दल काहीही वाटण्याचा अधिकार फक्त माझाच आहे. जर कुणी दुसऱ्याने असा प्रयत्न केला तर तो त्याचा शेवटचा दिवस असेल. कबीर मनात हे सगळं बोलत असतानाच केबिनचा दरवाजा उघडला. त्याने पाहिलं तर असिस्टंट रवी उभा होता. कबीर लगेच उठला, फोन घेतला आणि बाहेर निघाला. रवी त्याच्या मागे जात म्हणाला, सर, जर तुमची परवानगी असेल तर आपण मॅडमलाही घरी घेऊन जाऊ शकतो का? आत्ताच आदित्यचा फोन आला होता. तो म्हणत होता की प्लॅन पुढे नेण्यासाठी मॅडमला आपल्यासोबत ठेवणं गरजेचं आहे आणि त्याने खास सांगितलं की तुम्ही त्याच्याशी एकदा बोलावं. काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या खूप गंभीर आहेत. मी त्याला सांगितलं आहे की आपण घरी पोहोचल्यानंतर तुम्ही त्याला कॉल करा. हे ऐकताच कबीर थांबला. त्याने पाहिलं इशिता अजूनही सनयाच्या केबिनमध्ये झोपलेली होती. तो रवीकडे वळून म्हणाला, ऑफिसमधले सगळे कर्मचारी गेले का? रवी हसत म्हणाला, हो सर, सगळे गेलेत. आता तर रात्रीचे 10 वाजत आलेत. अशा वेळी कोण थांबणार ऑफिसमध्ये? म्हणूनच विचारत होतो, मॅडमला सोबत घेऊन जाऊ का की आधी त्यांना गोयंका मॅन्शनमध्ये सोडू? रवीचं बोलणं ऐकून कबीर काहीही न बोलता सनयाच्या केबिनमध्ये गेला. आत इशिताशिवाय कोणीच नव्हतं. टेबलवर ती फाईलही ठेवलेली होती जी त्याने सनयाला इशिताला देण्यासाठी सांगितली होती. कबीर हळूच इशिताजवळ गेला आणि तिचा अलगद आपल्या बाहूंमध्ये
तिला अलगद आपल्या बाहूंमध्ये उचललं. तो तिला उठवू शकत होता, पण त्याला तिची झोप मोडायची नव्हती, कारण त्याला माहिती होतं की ती जागी झाली तर पुन्हा तिला झोप येणार नाही. तिला काळजीपूर्वक उचलून त्याने टेबलवरील फाईलही घेतली आणि बाहेर निघाला. रवी हे सगळं पाहून हलकसं हसला आणि त्याच्या मागे गेला. काही वेळातच दोघे गाडीत बसले आणि ऑफिसमधून निघाले. दरम्यान सनया बाहेर कबीरची वाट पाहत उभी होती. तिच्या मनात प्लॅन तयार होता. बेचारी असल्याचा बहाणा करून कबीरच्या गाडीत लिफ्ट मागायची. पण तिने जे पाहिलं ते पाहून तिचे डोळेच विस्फारले. कबीर इशिताला आपल्या बाहूंमध्ये उचलून गाडीकडे घेऊन जात होता. मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय, तर पुढील भाग नक्की पहा. आपल्या चॅनलवरचा प्रॉब्लेम अजूनही गेलेला नाहीये मित्रांनो. प्लीज प्रेयर करा की चॅनलचा प्रॉब्लेम निघून जावा. प्लीज नक्की प्रेयर करा.